असं माझंही मत पण आहे. याच अधिवेशनात त्याचा कायदा व्हावा, याच अधिवेशनात व्हावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी पण त्या ठिकाणी बोलेल आणि सगळ्यांचं ज्या बाबतीमध्ये एकमत आहे की अशा पद्धतीने तिथे खालच्या स्तरामध्ये जाऊन औरंगजेबाशी तुलना करून असं कोणी बोलत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर अधिक कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि इतिहासाचं अधिकृत लेखन व्हावं महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या इतिहासाचं अधिकृत लेखन व्हावं जेणेकरून वाद व्हावा. खरं आहे का वेगवेगळे लेखक आहेत रायटर आहेत ते वेगळं काहीतरी लिहित असतात. प्रत्येकाची वेगवेगळी काही स्वतःच्या मनाने काहीतरी उदाहरणं देत असतात. आपण बघितलं अनेक पिक्चरमध्ये नाटकांमध्ये सुद्धा अशी वादग्रस्त विधानं केली जातात. तो सीन दाखवला जातो. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अधिकृत काहीतरी शासनाकडूनच आपण जसं म्हणतायत त्या पद्धतीने जाहीर झालं पाहिजे, छापलं गेलं पाहिजे. म्हणजे अन्यथा असे वाद हे पुढे होणार नाही. भाजपचा एक मिनिट यातून उलट संगमेश्वर येथे संभाजी महाराज स्मारक व्हावं या बाबतीमध्ये स्वतः काल मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे आणि अतिशय भव्य दिवस स्मारक आम्ही लवकरच अतिशय लवकर त्या ठिकाणी करू. सर आज एक मैत्री या त्याच्यावर अजय ठाकरे यांना काढण्यात आलेला आहे. काय मैत्री संस्थेवरून मला माहिती नाही कोणती संस्था आहे. पालकमंत्री पदाचा एक पात्र होतोय, मात्र रायगडचं काय होणार असा प्रश्न वारंवार समोर येतोय. अगदी या पालकमंत्री पदाच्या वादावरून म्हणजे औरंगजेबाशी सुद्धा तुलना केली जाते काही नेत्यांची. पालकमंत्री पदाचा विषय रायगड हे असं नाही.